म्हणजे आम्ही काय म्हटलं, त्या मुलीला विचारलं, त्यांच्या टीमची होती, की हे काय चाललंय बाहेर दंगा. मी बघितलं आणि मला ओळखलं की काहीतरी झालंय म्हणून हे आईवडील रडतेत. म्हणून माझ्या मुलीला मी फोन केला की काय चाललंय ग, का रडते, तुम्ही का रडताय सगळे. तर ती बोलली की असं असं प्रकार झालाय, मुलांना कोंडून ठेवलंय त्या आर्याने, असं तिनं तुम्ही सांगितलं. कोल्हापूरवरून इकडे आला होता ऑडिशनसाठी, तुम्हाला काय सांगितलं होतं? आम्हाला म्हटले की शूटिंग आहे, आता आम्ही ऑडिशन सगळं घेणार आणि त्यांचे ट्राय घेणार आणि डिसेंबरमध्ये शूटिंग करणार. मग त्याने एक एक दिवस शूटिंगचंच वाढवलं त्याने. ओके. जेव्हा तुम्ही आतमध्ये होता तेव्हा नक्की काय प्रकार घडला? आतमध्ये आम्हाला बसवून ठेवलं आणि मुलांना गाणी म्हणायला ती मुलगी घेत होती, काहीतरी टाइमपास करत होती आणि अर्धी मुलं वरती नेली. वरती नेल्यावर त्यांना त्या रूममध्ये ठेवलं आणि मला पण थोड्या वेळाने पाठवलं वरती आणि म्हटले मुलांसोबत तुम्ही बसा, आजी लक्ष ठेवा मुलांवर, असे म्हटले. आणि मग एक एक मुलं बोलवून बोलवून न्यायला लागले आणि मग त्या मुलांना म्हटलं की ती आर्या की सांग आईवडिलांना मग मला कोंडून ठेवले आणि बंदूक दाखवते आणि तुम्ही का नाही 1 करोड दिल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही, अशी तुम्ही कुठून आणणार 1 करोड, म्हणून मुलं रडायला लागली, गरीब मुलं. आणि त्याने काय केलं, श्रीमंत मुलांना बोलवलं ऑडिशनला मुंबईला. आणि पैसे देणार का, तर म्हण आमच्याकडून पैसे घेणार का, तर नाही बोलला, तुमच्याकडून घेणार नाही, आम्हीच देणार आहे तुम्हाला पैसे, असं बोलला. आणि मग वरती ठेवल्यावर लई दंगा झाला, सारखे येऊन दार वाजवायचं आणि शेवटी तो पण आला एकदा आणि जोर जोरात लाथा घातल्या दरवाजाला. तर मी बोलले कोण आहे, तर ते काळा सर होते ना ते दाढीवाले, ते म्हटले मी आहे, उघडा. आणि मग ते आल्यावर आम्हाला बाहेर काढलं मग त्यानं आणि म्हटलं की चला बाहेर, आपल्याला बाहेर जायचं आहे. ते पण नाटक करत होता, पण त्या टीममध्ये ती सगळी आहेत आर्याबरोबर, ते शूटिंगवाले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.